नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 10वी मराठी प्रथम भाषा म्हणजेच कुमार भारती या विषयाचा आपल्याला कृतीपत्रिका आराखडा म्हणजेच प्रश्नपत्रिका स्वरूप समजून घ्यायचं आहे. SSC परीक्षा बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपल्याला ठरवून दिलेल्याप्रमाणे जो आराखडा आहे तो समजून घ्यायचा आहे. मार्च 2020च्या SSCच्या परीक्षेपासून तो नवीन अंमलात आलेला जो कृतीपत्रिका आराखडा आहे तो आपण समजून घेऊया. त्याची घटकनिहाय गुण विभागणी आपण समजून घेऊया. लेखी परीक्षा 80 गुणांची असते. तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा 20 गुणांची असते. म्हणजे एकूण 100 गुणांचा मराठी विषयाचा पेपर असतो. यामध्ये प्रामुख्याने घटक, एकूण गुण याचा विचार आपण करूया. 5 घटक आपल्याला दिलेले आहेत. त्यामध्ये गद्य विभाग म्हणजे पाठांवर धड्यांवर आधारित, पद्य विभाग म्हणजे कवितांवर आधारित, स्थूल वाचन, भाषा अभ्यास व व्याकरण आणि उपयोजित लेखन असे 5 विभागांचं वर्गीकरण त्यात करण्यात आलेलं आहे. गद्य पाठांवर आधारित 18 गुणांना प्रश्न असतात. कवितांवर म्हणजे पद्य विभागावर 16 गुण, स्थूल वाचनासाठी 6 गुण, भाषा अभ्यास व व्याकरणासाठी 16 गुण, उपयोजित लेखनासाठी 24 गुण असा एकूण 80 गुणांचा लेखी पेपर आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत द्यावायचा आहे. तर शालेय स्तरावर आपल्याला तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा द्यायची आहे. त्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने एकूण 20 गुणांची परीक्षा कशी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला गद्य व पद्य एक स्वाध्याय दिला जाईल शालेय स्तरावर, त्याला 5 गुण असतील. भाषा अभ्यास किंवा व्याकरण किंवा उपयोजित लेखनावर एक स्वाध्याय दिला जाईल, त्याला 5 गुण असतील. श्रुतलेखन किंवा श्रवण कौशल्य म्हणजे तुम्हाला काही शब्द आणि वाक्य दिले जातील ते लिहायचे, त्याला 5 गुण असतील. आणि भाषण कौशल्य आपल्याला दिलेल्या विषयावर आपल्याला आपलं मनोगत व्यक्त करता आलं पाहिजे, आपले विचार मांडता आले पाहिजे, त्या भाषण कौशल्यासाठी 5 गुण. म्हणजे अशी एकूण 20 गुणांची तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा आपली घेतली जाईल. लेखी 80 आणि तोंडी 20 असे एकूण 100 गुणांचा मराठीचा पेपर आपल्याला द्यायचा आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण आणखीन लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये SSC बोर्ड व शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे काही पाठ वगळण्यात आलेले आहे. 5वा पाठ वसंत हृदय चैत्र, त्याचप्रमाणे 14वा पाठ काळे केस, 17वा पाठ सोनाली, 18वा पाठ निर्णय हे अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहे. मनक्या पेरेन लागा हे स्थूल वाचनसुद्धा वगळण्यात आलेलं आहे. मग आता पाठ्यपुस्तकामध्ये शिल्लक किती राहिले? एक पहिली कविता जी आहे ती कविता तर फक्त गायन करण्यासाठी असते, तिच्यावर प्रश्न विचारले जात नाही. म्हणजे एकूण बाकी आहे 9 धडे किंवा 9 पाठ, 7 कविता आणि 3 स्थूल वाचन. अशा प्रकारचा अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे. मग आता मराठी विषयांच्या या लेखी म्हणजे 80 गुणांच्या कृतीपत्रिका आराखडा आपण समजून घेऊया. म्हणजे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप या ठिकाणी समजून घेऊया. SSC परीक्षा बोर्ड यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार आपल्याला 80 गुणांचा पेपर कसा असेल ते समजून घेऊया आपण. आता विभाग, कृती, गुण आणि एकूण गुण. विभाग तुमच्या लक्षात आले की 5 विभागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. गद्य, पद्य, स्थूल वाचन, भाषा अभ्यास व व्याकरण आणि उपयोजित लेखन. मग त्यापैकी पहिला विभाग जो आहे तो गद्य विभाग, त्याचा प्रश्न क्रमांक पहिलाच. त्या पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला उपप्रश्न असतात अ, आ, इ. आता मध्ये तुम्हाला जे शिकवलेले धडे आहेत किंवा पाठ आहेत त्या पाठांवरील एक उतारा दिला जाईल. त्याच्यासाठी क्रमांक 1ला आकलन कृतीवर आधारित 2 गुणांचे प्रश्न असतील. दुसरा क्रमांक जो आहे तो आकलन कृतीवरचा असेल त्यालाही 2 गुण असतील. आणि तिसरा क्रमांक जो आहे स्वमत कृती असेल त्याला 3 गुण असतील. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 हा एकूण 7 गुणांचा तुम्हाला सोडवायचा आहे किंवा कृती सोडवायची आहे. प्रश्न क्रमांक 1आ तिथे सुद्धा आपल्या अभ्यासक्रमातील जे शिकवलेले पाठ असतील त्या पाठातील एक उतारा असेल. त्याच्यावर सुद्धा 1, 2 आकलन कृती त्यांना 2-2 गुण असतील.
आणि तिसरा क्रमांक असेल स्वमत कृती, त्याला 3 गुण असतील. म्हणजे हा प्रश्न क्रमांक 1 आ सुद्धा 7 गुणांचा असेल. आणि प्रश्न क्रमांक 1 ई त्याला ठिकाणी प्रामुख्याने अभ्यासक्रमाच्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त बाहेरील अपठित उतारा दिला जाईल. त्याच्यावर 1 आणि 2 असे आकलन कृतीवर 2 प्रश्न दिले जातील. ते 2-2 गुणांचे असतील. एकूण गुण असेल 4 गुण. म्हणजेच प्रश्न क्रमांक 1 किंवा गद्य विभाग हा एकूण 18 गुणांचा आपल्याला विचारला जाईल. आता आपण विभाग 2कडे जाऊया. विभाग 2 म्हणजेच काय, कवितेचा विभाग, पद्य विभाग. याच्यामध्ये सुद्धा प्रश्न, उपप्रश्न, क्रमांक व कृती, गुण आणि एकूण गुण त्याच्यामध्ये असलेल्या कृती समजून घेऊ. प्रश्न क्रमांक 2 अ, तिथं आपल्याला अभ्यासक्रमात असलेली जी कविता आहे, एखादी कविता तुम्हाला दिली जाईल आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला कृती सोडवायची आहे. पहिली आकलनावर आधारित असेल तिला 2 गुण. दुसरा क्रमांक आकलनावरच आधारित असेल त्याला 2 गुण. तिसरा क्रमांक जो आहे तो कवितेतीलच, दिलेल्या कवितेतील कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ लिहिणे, त्याला 2 गुण असतील. आणि चौथा क्रमांक असेल त्या दिलेल्या ओळींच्या काव्य सौंदर्य कृतीवर आधारित विचारला जाईल, त्याला 2 गुण. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 अ हा एकूण 1, 2, 3, 4 क्रमांक 2, 2, 2, 2 8 गुणांचा, एकूण 8 गुणांचा असेल. तर प्रश्न क्रमांक 2 आ याच्यामध्ये तुम्हाला 2 कवितांची नावं दिली जातील. 1 क्रमांकाची कविता आणि 2 क्रमांकाची कविता. आणि त्याच्या खाली तुम्हाला काय दिलं जाईल, त्या कवितेवर, त्या पद्यावर मुद्द्यानुसार कृती विचारली जाईल. मग 1-1 गुणांच्या 2 कृती आणि 2 गुणांची 1 कृती विचारली जाईल. किंवा 2-2 गुणांच्या 2 कृती विचारल्या जातील आणि त्याला गुण असेल 4. प्रश्न क्रमांक 2 आ. मग यामध्ये काय विचारलं जाईल, कवितेचे कवी, कवयित्री, कवितेचा विषय, कवितेतील शब्दार्थ, कवितेतून मिळणारा संदेश, कवितेची भाषिक वैशिष्ट्ये, कवितेतून व्यक्त होणारा विचार किंवा कवितेत दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ, किंवा कविता आवडली ना आवडली त्याची कारणे इत्यादीपैकी 2 कृती विचारल्या जातील. म्हणजे बघा, म्हणजे प्रश्न क्रमांक 2 आ हा 4 गुणांचा. प्रश्न क्रमांक 2 ई या ठिकाणी तुम्हाला पठित पद्य. आता वरती दिलेल्याप्रमाणे या 2 वरती तुम्हाला अ मध्ये 1 कविता दिली, आ मध्ये 2 कवितेंची नावं दिली आणि आता या 3 कविता वरती विचारल्या. आता इथं तुम्हाला वेगळीच कविता विचारली जाईल. म्हणजे 4 कविता, एकूण 4 कवितेवर आधारित प्रश्न तुम्हाला यावर विचारले जातील. म्हणजे ईमध्ये आता वेगळी कविता राहील, त्याऐवजी पठित पद्य आणि त्या कवितेतील ओळींवर तुम्हाला रसग्रहण करायचे. ते 3 मुद्द्यांमध्ये करायचे. ते कोणते, एक आशय सौंदर्य, दुसरा काव्य सौंदर्य आणि तिसरा भाषिक वैशिष्ट्य, त्याला गुण असतील 4. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 अ एकूण 8 गुण, प्रश्न क्रमांक 2 आ 4 गुण, प्रश्न क्रमांक 2 ई 4 गुण, असे ते 8. म्हणजे 8 आणि 8 16. म्हणजे कवितेवर पद्य विभाग प्रश्न क्रमांक 2 16 गुणांचा असेल. आता पुढे प्रश्न क्रमांक किंवा 3 म्हणजेच विभाग क्रमांक 3 आपण पाहूया. स्थूल वाचन विभाग. त्याचा प्रश्नाचा क्रमांक असतो 3च. त्यामध्ये काही उपप्रश्न दिलेले नसतात. मग त्याच्यावर काय असतं, स्वमत व अभिव्यक्ती यावर आधारित तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले असतात. 3 गुणांच्या 3 कृती सोडवायला असतात. 1, 2, 3. प्रत्येकाला 3-3 मार्क असतात. पण त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. मग त्या 2 कृतींना 3 आणि 3 एकूण गुण असेल 6 गुण. म्हणजे स्थूल वाचनाचा विभाग जो आहे तो एकूण 6 गुणांचा आपल्याला सोडवायचा आहे. आता स्थूल वाचनामध्ये प्रामुख्याने 3च स्थूल वाचन आहे. मग 3 स्थूल वाचनावर आपल्याला ते प्रश्न विचारले जातील किंवा तुम्हाला अभिव्यक्त व्हावा लागेल, अशा प्रकारचे प्रश्न असतील. आता पुढे जाऊया आपण. विभाग 4 भाषा अभ्यास, म्हणजेच व्याकरण आणि भाषिक घटकावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्यामध्ये प्रामुख्याने 4था अ आणि 4था आ, 2च त्यामध्ये आहे, अ आणि आ. हे उपप्रश्न जे आहे ना ते व्यवस्थित लिहिले पाहिजे. मग प्रश्न 4था अ व्याकरणावर आधारित कृती. त्याच्यामध्ये पहिला आकडा असेल समासाचा. मग 10वीसाठी समास कोणकोणते आहे, अव्ययी भाव समास, द्वंद्व समास आणि द्विगु समास. यावर आधारित 2 गुणांचा प्रश्न विचारला जाईल. दुसरा आकडा असेल शब्दसिद्धीचा. उपसर्ग गटित शब्द, प्रत्यय गटित शब्द, अभ्यस्त शब्द या शब्दसिद्धीच्या प्रकारांवर आधारित 2 गुणांचा प्रश्न असेल. आणि तिसरा क्रमांक जो आहे तो वाक्प्रचार, त्याला वाक्प्रचारावर आधारित
4 गुणांचा प्रश्न विचारला जाईल. म्हणजे त्या ठिकाणी एकूण गुण झाले 8 गुण. प्रश्न चौथा अ एकूण गुण 8. प्रश्न चौथा आ हा भाषिक घटकावर आधारित विचारलेला असतो. त्याच्यामध्ये पहिला आकडा असतो शब्दसंपत्ती, दुसरा असतो लेखन नियमानुसार लेखन, तिसरा असतो विरामचिन्हे आणि चौथा असतो पारिभाषिक शब्द. मग आता पहिला जो शब्दसंपत्ती त्याच्यामध्ये काय असतं, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन किंवा शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. या 5 कृत्यांपैकी 4 घटकांवर 4 कृत्या 1-1 गुणांसाठी विचारल्या जातात. म्हणजे ते 4 गुण. दुसरा जो आहे लेखन नियमानुसार लेखन, शब्द शुद्धल्या किंवा वाक्य शुद्धल्या त्याला 2 गुण म्हणजे एकूण झाले 6. विरामचिन्हावर आधारित 1 गुण 7 गुण. आणि पारिभाषिक शब्दांना आपल्या मराठी भाषेतले प्रमाणित शब्द लिहायचा त्याला एकूण गुण 1 म्हणजे एकूण झाले 8 गुण. बघा प्रश्न चौथा अ 8 गुणांचा आणि प्रश्न चौथा आ 8 गुणांचा आहे. एकूण भाषा अभ्यास हा 16 गुणांचा आपल्याला सोडवायचा आहे. विभाग 5वा उपयोजित लेखनाचा असतो आणि उपयोजित लेखनाचा विभाग 5 म्हणजेच प्रश्न क्रमांक 5वा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा उपप्रश्न काय असतात अ आ ई. आता हे व्यवस्थित लिहिले पाहिजे आपण. अ मध्ये प्रामुख्याने 1 क्रमांक असतो पत्र लेखनाचा. मागणी पत्र व विनंती पत्र यापैकी 1 लिहायचा किंवा त्याला आर आहे कौटुंबिक पत्र त्यापैकी 1 लिहायचा. आता याला पुन्हा आर आहे म्हणजे किंवा आहे. किंवा प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित उत्तराचे तुम्हाला सारांश लेखन करायचे आहे आणि याला मार्क आहे 6. म्हणजे एक तर पत्र लिहा किंवा सारांश लेखन करा. या ठिकाणी एकूण गुण 6. प्रश्न 5 अ. प्रश्न 5 आ मध्ये 3 घटक आहेत. एक आहे जाहिरात लेखन, दुसरा आहे बातमी लेखन, तिसरा आहे कथा लेखन. हे तिन्ही विचारले जातील. तिन्हीपैकी तुम्हाला कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहे. त्या प्रत्येक एका कृतीला 5 मार्क आहेत. 2 कृती सोडवल्या म्हणजे 5 आणि 5 10 गुण. म्हणजे प्रश्न 5वा आ आकडा 10 गुणांचा असेल. शेवटचा प्रश्न 5 ई. ईमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रसंग लेखन, आत्मकथन किंवा वैचारिक लेखन यापैकी 1 कृती सोडवायची आहे. आणि या 5 ईला गुण आहे 8 गुण. म्हणजे बघा एकूण अ 6 गुणांचा, 5वा आ 10 आणि 5वा ई 8 असे एकूण 24 गुण. म्हणजे आपण पहिल्या पानावर पाहिल्याप्रमाणे गद्य 18, पद्य 16, स्थूलवाचन 6, भाषा अभ्यास व व्याकरण 16, उपयोजित लेखन 24 असा एकूण 80 गुणांचा लेखी पेपर आपल्याला SSC परीक्षा मार्च 2021 या मराठी विषयाचा सोडवायचा आहे. पुढे येणाऱ्या अनेक सराव परीक्षा असतील किंवा SSCच्या परीक्षा जी आहे मार्च 2021ची तिला आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.